आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। गोंदियातलं तापमान सतत वाढतंय। तापमान 42 अंशांवर पोहोचलं असून उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होतीये। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होतीये। वाघ आणि मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागानं एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं नवा प्रयोग केलाय। यात गावाभोवती अदृश्य कुंपण घालण्यात येणार असून वाघ मानवी वस्तीच्या जवळ आल्यास सायरन वाजणार आहे, त्यामुळे ग्रामस्थ सतर्क होऊ शकतील। चंद्रपूरच्या सीतारामपेठ गावात हा प्रयोग सुरू केला गेलाय। धाराशिवच्या अळणी गावात वानरांनी हैदोस घातलाय। पिकांची नासधूस, घरांचं नुकसान आणि माणसांवरचे हल्ले वाढत चाललेत। मात्र हजारोंच्या संख्येने असलेल्या या वानरांना सोडणार तरी कुठे असा प्रश्न वन विभागाला पडलाय। भिवंडीमध्ये मोती कारखान्याला भीषण आग लागली असून या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय। सांगलीतल्या आटपाडी इथल्या श्री सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं खरसुंडी या ठिकाणी पार पडलेल्या जनावरांच्या बाजारात 7 कोटींची उलाढाल झालेली आहे। जवळपास 20,000हून अधिक जनावरांची या बाजारात आवक झाली होती। लातूरच्या नागलगाव इथं श्री संत धनाजी महाराज मठ संस्थानच्या वतीनं 185व्या वार्षिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। सप्ताहाच्या निमित्तानं श्री संत धनाजी महाराज यांच्या पालखीची गावातनं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। आगा खान पॅलेस समोर उभ्या असलेल्या डंपरला मागून 4 चाकीनं धडक दिली आहे। गाडीनं त्यानंतर पेट घेतला। अग्निशमन यंत्रणेनं काही काळानंतर ही आग विझवली आहे। नांदेडमधल्या कंधार तालुक्यातल्या रुई इथल्या सरपंच महिला आणि तिच्या पतीला भर रस्त्यात मारहाण झालेली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याच्या रागातनं ही मारहाण झालेली आहे। आरोपींच्या विरोधात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लातूरच्या अहमदपूरमध्ये केमिकलचा टँकर उलटला। जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर खबरदारी म्हणून कोपरा ग्रामस्थांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलंय। बीडच्या माजल गावात कुख्यात गुंड आतिक अहमदच्या बॅनर प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। आरोपींपैकी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दोघांचा शोध सुरू आहे। धुळ्यामध्ये 2 वाहन चोरांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांकडून क्रुझर गाडीसह पिकअप व्हॅन असा सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हातात सुरा घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला बदलापूर पोलिसांनी अटक केलेली आहे। बोकड्या उर्फ माया सपकाळे या गुन्हेगाराला उल्हासनगर पोलिसांनी जिल्ह्यातनं तडीपार केलं होतं। नंदुरबार मध्यवर्ती कारागृहातून कैद्यानं पोबारा केल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी कारागृह प्रशासनानं तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। लातूरमधल्या महात्मा बसवेश्वर चौकातल्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यात येऊ नये या मागणीसाठी लिंगायत समाजानं उपोषण सुरू केलंय। राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी हा पुतळा हटवण्यात येणार होता, ज्याला जोरदार विरोध होतोय। अहमदनगर आयुक्तांना नितेश राणेंनी शिवीगाळ केली होती आणि त्या विरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत आपला निषेध नोंदवलाय। आर.ओ. पाटील यांच्या खासदारकीच्या प्रचारार्थ पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची सभा होणार होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं। आता 23 एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोऱ्यात येत आहेत। पाचोरा इथं सभा होणार असून आर.ओ. पाटील यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आता या निमित्तानं पूर्ण होणार आहे। कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं डावलल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे यानंतर जर अशी वागणूक मिळाली तर आम्ही वेगळा विचार करू असा इशारा ठाकरे पक्षानं दिलेला आहे। आमदार संजय गायकवाडांनी सरकारला घरचा अहेर दिलाय। बुलढाण्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या 99 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर आंदोलन करू असा इशारा गायकवाड यांनी दिलेला आहे। 16 आमदार अपात्र झाले तरी आमच्याकडे 150 आमदार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। आमचं सरकार कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।
वाशिमच्या अकोला नाका परिसरात शहीद जवान अमोल गोरे यांचं पार्थिव दाखल झालं। जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे। सोनखास या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडतील। वर्ध्यामध्ये सतत वाढणाऱ्या तापमानाचा फटका इथल्या पर्यटनाला बसलेला आहे। सेवाग्राममधल्या बापूकुटी आश्रमात दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात, मात्र इथलं तापमान वाढल्यानं पर्यटकांची संख्या रोडावतीये। कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाकडून 14 ते 20 एप्रिलपर्यंत अग्निशमनबाबत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। यात नागरिकांना अग्निशमन उपकरणांची माहिती दिली जाते। शासकीय कारभार जलद गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावा यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 150 ते 200 रुपये देत पीक विमा कंपनीनं फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। हिंगोलीच्या एकांबा गावात पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत। नळ योजना बंद असल्यामुळे नागरिकांना विकतचं पाणी प्यावं लागतंय। खासगी पाईपलाईनद्वारे कुटुंबातल्या एका व्यक्तीला वार्षिक 1000 रुपयाप्रमाणे पाणी विकत घ्यावं लागतंय। अमरावतीमध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा इशारा दिला गेलाय, तर सध्या जिल्ह्यातलं तापमान 42 अंशांवर पोहोचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। भुसावळ शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत। पालिकेच्या निषेधार्थ वंचितकडून हंडा मोर्चा काढण्यात आला। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला गेलाय। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। तळेगाव शिवारात वाड्या वस्त्यांवरच्या ग्रामस्थांना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत डोंगरात जाऊन पाणी आणावं लागतंय। भुसावळच्या साके गावात दूषित पाणी पुरवठा होतोय। दुर्गंधीयुक्त पिवळसर पाण्यामुळे अनेकांची प्रकृती खालावलेली आहे। तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। कांदा अनुदान अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मोठी गर्दी झालेली असून ई पीक नोंदणीची अट रद्द करून कांदा विक्री पावती ग्राह्य धरण्याची मागणी मनमाडमधल्या शेतकऱ्यांनी केली आहे। धुळ्यातल्या वलवाडीमध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। शहरात विकास कामांच्या नावाखाली ठिकठिकाणी रस्ते खोदले गेले, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। यावेळेला प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा वाद चिघळलाय। डहाणूतल्या धानिवरीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात घर तोडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला। घराचे पैसे न देताच तोडकाम केलं जात असल्यानं स्थानिक आक्रमक झाले। भंडाऱ्यात तुमसर शहरातल्या तलावाची गटारगंगा झालेली आहे। कचरा आणि सांडपाण्यामुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांकडून तलाव स्वच्छ करण्याची मागणी जोर धरतीये। शेगाव नगरीत भाविक आणि पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असलेलं आनंद सागर आता लवकरच खुलं होणार असल्याची चर्चा आहे। सध्या रंगरंगोटीची कामं सुरू असली तरी देवस्थानकडून निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या खंडाळा बोगद्यात वाहनांचा अपघात झाला। अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे अंडा पॉइंट ते टाटा गेटपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जळगाव ते धुळे मार्गावर 1 जुलैपासून टोल वसुली सुरू होतीये। पारोळा मुक्ती बायपासवरनं महिना अखेरीस वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिली गेली आहे। परभणी जिंतूर तालुक्यात एका ऊसतोड कामगाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला। 4 महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। साखर कारखान्याच्या कंत्राटदारासोबतच्या आर्थिक व्यवहारातनं ही मारहाण झाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास भाकपनं मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 24 तासात 19 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। जिल्ह्यातली सक्रिय रुग्णसंख्या 53 वर गेल्यानं आता चिंता काहीशी वाढल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पीएचडी धारक विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणादरम्यान दोघांची तब्येत बिघडलेली असून उपचारानंतर हे विद्यार्थी पुन्हा उपोषणाला येऊन बसले। महाज्योती योजनेमार्फत दिली जाणारी फेलोशिप पीएचडीची नोंदणी झाल्या दिवसापासून मिळावी अशी यांची मागणी आहे।
भंडाऱ्यातल्या अड्याळ गावात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे। कुत्र्यानं 8 ग्रामस्थांचा चावा घेतलाय। ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 38,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। पंचनाम्यांचं काम संथगतीनं सुरू आहे। यावरून शेतकरी आक्रमक झाले असून मदत केव्हा मिळणार असा सवाल ते विचारतायत। लहरी हवामान आणि योग्य दर मिळत नसल्यानं बार्शीतले शेतकरी हवालदिल झाले। त्यामुळे हनुमंत जाधव यांनी द्राक्षबाग उपटून फेकलेली आहे। लागवडीचा खर्च देखील निघत नसल्यानं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले। वर्ध्यातलं तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। तापमान वाढीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। अनेक ठिकाणी सांडपाण्याची चेंबर्स खुली असल्यानं त्या 4 चाकी वाहनं अडकून वाहनांचं नुकसान होत आहे। नगर परिषदेकडे चेंबर बसवण्याची नागरिक मागणी करतायत। सतत बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होतोय। त्यामुळे यंदा आंबा उत्पादन हेक्टरी 600 ते 700 किलो होण्याची शक्यता आहे। कापसाचे दर 8,000हूनही खाली गेलेले आहेत। त्यामुळे अवकाळी पावसामुळे आता उत्पादन घटलंय। कापसाचे दर त्यामुळे कोसळलेत आणि शेतकरी हवालदिल झाले। खानदेशामध्ये केळी दरात गेल्या 15 दिवसात सतत घट झालीय। आवक वाढल्यानं बाजार दबावाखाली असून केळीचे दर 2000 क्विंटलपर्यंत खाली आले। किमान दर 1600 रुपये इतकाच मिळतोय। मुरबाडमध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तोडक कारवाई केली जाते। 3 हात चौकात सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। 140 फूट उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे आणि यासाठी परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आलाय। शिरपूरच्या जैन मंदिरातील अंतरिक्ष पार्श्वनाथाच्या मूर्ती लेप प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरात 10 तर दर्शनासाठी केवळ 5 भाविकांना प्रवेश मिळणार आहे। वाशिमच्या कारंजा शहरातल्या मंगळूर वेस भागामध्ये जनावरांचा चारा पेटला। आगीत गुटाराची गंजी जळून खाक झाली आहे। या शेतकऱ्याचं 4 ते 5 लाखांचं नुकसान झालेलं आहे। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाशिमच्या रिसोडमधल्या शाळेत एका शिक्षकानं 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकरणी आरोपी शिक्षकाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांकडून कठोर कारवाईची मागणी केली जाते। एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। गेल्या 1 तासापासून नवी मुंबईमध्ये लाईट नाहीये आणि त्यामुळे उकाड्यानं आणि गरमीनं नागरिक हैराण झालेत। कडक ऊन आणि त्यात लाईट गेल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। नागरिक सावलीचा आधार घेत आहेत। वीज वितरणकडून बिघाड झाल्याचं कारण सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आणखी 1 ते 1.5 तास लाईट येणार नसल्याचं देखील सांगितलं गेल्याचं समजतंय। ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईत बत्ती गुल झाल्यानं नवी मुंबईकर उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत, गरमीनं हैराण झालेले आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।